वेलकम टू श्वेतास किचन। तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहे अंडा करी। त्याच्यासाठी आपण काय काय लागणार आहे ते साहित्य आधी बघून घेऊया। इथे आपण 4 कांदे घेतलेत चिरून आणि खडे मसाल्यामध्ये इथे बडीशोप घेतली आहे, 1 लवंगी मिरची, पत्तरफूल घेतलंय, 4-5-6 काळे मिरी, 3-4 लवंगा, दालचिनी घेतली आहे, स्टारफूल घेतलंय आणि इथे वेलदोडा घेतलाय आणि इथे आलं लसूण घेतलंय आणि इथे अर्धा वाटी खोबरं आणि टोमॅटो घेतलाय आणि अंडा करी म्हटल्यावर अंडे घेतलेत 3। तर आता आपण हा मसाला परतवून घेऊया कढईमध्ये। इथे कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलंय, त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले आहेत ते घालणार आहे। तर हे परतवायचे थोडेसे आणि लगेच काढून घ्यायचे। आणि आता आपण कांदा घालणार। आलं लसूण पण घालायचं यात। कांदा आपला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यातला कच्चेपणा आपल्याला इथे काढून टाकायचं। कांदा परतून छान आता हा कांदा परतून झालाय आपला। आता आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला खोबरं परतून घ्यायचं, सुकं खोबरं।
तर आपलं खोबरं परतवून झालंय, ते आता आपण काढून घेऊया. तुम्ही आता इथे बघू शकता की आता आपला मसाला भाजून रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरीची देठ घेतले आणि टोमॅटो भाजला नाहीये, तो असाच टाकायचा आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आता आपला मसाला थंड होऊन वाटेपर्यंत आता आपण अंडे थोडेसे शॅलो फ्राय करायचे. त्याच्यासाठी पॅनमध्ये आपण तेल घेतलंय आणि त्या तेलामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालेल. आणि आता हा मसाला पसरून घ्यायचा आहे सगळीकडे. आणि अंडे आपले असे कट्स करून घ्यायचे आणि ठेवायचे. तर हे थोड्या वेळासाठीच ठेवायचे, आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचे. लगेचच पलटी करायचे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता छान आपले एग्स जे आहेत ते गोल्डन झाले आणि जो मसाला आहे तो छान कोट झालाय. आता आपले एग्स रेडी आहे, ते काढून घेऊया आणि मसाला वाटून घेऊया. आपला मिक्सरमध्ये मसाला वाटून तयार आहे. आता आपण फोडणी घालूया. कढईमध्ये तेल ठेवलंय आणि आता आपण मसाला घालूया यात. हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आणि आता आपण तिखट घालायचं आहे त्यात. हळद घालायची आहे, थोडीशी धण्याची पूड घालायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये हा मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो.
आता आपण याच्यात पाणी घातलंय. आता आपण पाणी टाकल्यावर आपण त्याच्यात अंडा करीचा मसाला टाकायचा. तुम्ही कोणताही मसाला यात वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला चवीप्रमाणे याच्यात मीठ घालायचंय. आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात आपल्या ग्रेव्हीचा कलर किती सुंदर आलाय. आणि आता आपल्याला ही छान उकळायची आहे. झाकण ठेवून थोडीशी वाफ काढायची आहे. आता आपली करी छान झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून अंडे घालायचे. आणि हे 3-4 मिनिटं ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सर्व करायचं. तर आता आपली एक करी रेडी आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असा तेलाचा छान असा तवंग आलाय. खूप मस्त झणझणीत आपली करी रेडी झाली आता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.